Here we are start the new class under the tetrapoda. What? Here it is the reptilia. Okay. What? Here it is the reptilia. Reptilia it is the derived from what? Repair. Repair means what? To creep or crawl. बरोबर आहे. सरपटणे. Repair means what? Or crawling nothing but means what? याला मराठीतून आपण सरपटणे असं म्हणतो. Okay. That's why reptilia. Here it is derived from what? Repair. Then what? These are the crawling animal like cobra in reptilia. Here it is the animal like cobra. Then what? Here it is the animal like crocodile. Then what? Here it is the animal like turtles. Then what? Here it is the animal like wall lizard. Okay, those are include or those animal include under the class reptilia, and reptilia nothing but means what? Here it is the repair or nothing but means what? Here it is the crawling. Then what about the reptilia? These are the first true terrestrial vertebrates. Okay, reptilia ला आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे? Here it is the first true terrestrial vertebrates. बरोबर, कारण आतापर्यंत आपण जे बघितले त्यामध्ये बरेच पण ॲक्वेटिक बघितले, बरोबर आहे, परंतु हे जे रेप्टिलियन्स असणार हे ट्रू वर्टिब्रेट्स असणार आहे. देन व्हॉट? फ्यू मे बी वर्टिब्रेट्स नथिंग बट मीन्स व्हॉट? दे हॅव अ प्रॉपर नोटोकॉर्ड. Okay, vertebrate means what? They have a notochord. Okay, then what? They may be few are aquatic or semi-aquatic or also found in the marshy areas. Okay, या ठिकाणी हे जे यांचे habitat जे असणार आहे, habitat काय असणार आहे? Habitat here it is the aquatic as well as what? Here it is the semi-aquatic or it is also found in what? Marshy एरियाज. मॉर्शी मीन्स शॉर्ट मध्ये आपण त्याला दलदलीचा एरिया म्हणणार किंवा चिखल म्हणणार. बरं, क्रोकोडाईल हे जे असतात ते मॉर्शी एरियामध्येच असणार आहे. देन व्हॉट? मोस्ट ऑफ देम आर कार्निवोरस ॲनिमल. कार्निवोरस मीन्स व्हॉट? दे आर फीड ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बरोबर, जे जिवंत प्राण्यांना खातात त्यांना आपण म्हणतो कार्निवोरस. कार्निवोरस म्हणजे काय? नॉन व्हेजिटेरियन. आणि हर्बिवोरस म्हणजे काय? व्हेजिटेरियन. जे हर्ब्स खातात, गवत खातात त्यांना आपण हर्बिवोरस म्हणतो, आणि जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम खातात, बरोबर आहे, त्याला आपण म्हणणार आहे कार्निवोरस. दॅट्स व्हॉट? द रेप्टिलियास दोज आर फीड ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, देअरफॉर व्हॉट? दोज आर द कार्निवोरस. देन लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ लिम्स. ओके, यांना सुद्धा लोकोमोशनसाठी किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी काय असणार आहे? लिम्स असणार आहे. द लिम्स हॅव वेल डेव्हलप पेंटाडेक्टाइल डिजिट्स अँड क्लॉ. ओके, हे जे लिम्स असणार आहे हे लिम्स कसे असणार आहे? पेंटाडेक्टाइल असणार आहे. ओके, हियर इट इज द पेंटा मीन्स व्हॉट? 5. हियर इट इज द पेंटाडेक्टाइल अँड हॅव्हिंग द क्लॉ. क्लॉ म्हणजे आपण मराठीतून त्याला नख वगैरे असं म्हणतो. ओके, दॅट्स व्हॉट? द लिम्स हॅव पेंटाडेक्टाइल ॲज वेल ॲज व्हॉट? दोज हॅव द क्लॉ. देन व्हॉट? दे हेल्प्स द ॲनिमल टू वॉक और क्रीप. मग हे जे लिम्स असणार आहे त्या लिम्सचे या ठिकाणी उपयोग काय असणार आहे? क्रीपिंग करणे किंवा वॉकिंग करणे. ओके, दॅट्स व्हॉट? दे हेल्प द ॲनिमल टू वॉक और क्रीप. देअरफॉर व्हॉट? द स्नेक्स हाउएवर द लिमलेस. परंतु आपण ऑलरेडी बघितलं की स्नेक जे असतात ते कसे असतात? लिमलेस असतात, त्यांना लिम नसणार, त्यामुळे ते रिपेअर होणार, बरोबर आहे, म्हणजे ते सरपटणार. दे क्रॉल ऑन देअर बॉडी अँड दोज आर ऑल्सो द पॉइक्युलोथर्मिक. म्हणजे हे सुद्धा काय असणार आहे? बॉडी टेम्परेचरला एन्व्हायरमेंट नुसार काय करणार आहे? चेंज करणार आहे. दोज आर द व्हॉट? दोज आर द पॉइक्युलोथर्मिक. देन द स्किन इज ड्राय. याच्या अगोदर जे आपण ॲम्फिबियन बघितले, ॲम्फिबियनची स्किन कशी आहे? मॉइस्ट आहे, बरोबर आहे, परंतु रेप्टिलियनची जी स्किन असणार ती स्किन कशी असणार आहे? ड्राय अँड नॉन ग्लँड्युलर. म्हणजे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या म्युकस ग्लँड्स प्रेझेंट नसणार. परंतु ॲम्फिबियन मध्ये आपण बघितलं ॲम्फिबियन मध्ये म्युकस ग्लँड्स काय आहे? प्रेझेंट आहे. देन व्हॉट? द स्किन इट इज द कव्हर्ड बाय द एक्झोस्केलेटन. म्हणजे हा सुद्धा एक डिफरन्स आहे, कारण आपण ॲम्फिबियन मध्ये बघितलं ॲम्फिबियन मध्ये एक्झोस्केलेटन काय आहे? ॲब्सेंट आहे, परंतु जे रेप्टाइल आहे या रेप्टाइल मध्ये काय आहे? एक्झोस्केलेटन प्रेझेंट असणार. एक्झोस्केलेटन ऑफ इपिडर्मल स्केल्स. बघा, लाईक दॅट. अशा प्रकारे काय आहे? इपिडर्मल स्केल्स असणार आहे, प्लेट्स असणार आहे किंवा स्क्यूट्स असणार. ओके, दॅट्स व्हाय एमसीक्यू मध्ये बऱ्याच वेळेस विचारला ना, इन रेप्टिलियन व्हॉट प्रेझेंट फॉर एक्झोस्केलेटन. मग काय आहे? प्लेट्स आहे, स्केल्स आहे किंवा काय? स्क्यूट्स आहे. ओके, स्केल्स, प्लेट्स as well as what? Here it is the scutes are present. Nothing but means what? Here it is the exoskeleton like that. बघा काय आहे? Epidermal scales आहे. Then what?
हिअर इट इज द प्लेट्स. बघा टर्टल जर असलं तर काय आहे, प्लेट्स आहे. ही काय आहे, प्लेट्स टर्टलमध्ये. याच्या अगोदर आपण जे क्रोकोडाईल होतं बरोबर आहे, त्यामध्ये काय इपिडर्मल स्केल काय होतं, इपिडर्मल स्केल्स बरोबर आहे. आणि स्नेक्स वगैरे असले तर यांच्यामध्ये काय असणार, स्क्यूट्स. स्नेक्स मध्ये काय असणार आहे, स्क्यूट्स असणार. त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, स्नेक मध्ये स्क्यूट्स आहेत, क्रोकोडाईल मध्ये इपिडर्मल स्केल्स आहे बरोबर आहे. आणि याच्या अगोदर आपण टर्टल बघितले, टर्टल मध्ये काय आहे, प्लेट्स आहे. ओके, दोज आर द एक्झोस्केलेटन. देन व्हॉट, एक्सटर्नल इयर इज ॲब्सेंट बरोबर आहे. जसं आपण अँफिबियन मध्ये बघितलं, अँफिबियन मध्ये एक्सटर्नल इयर ड्रम आहे, टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे. परंतु हे जे रेप्टाइल आहे, रेप्टाइल मध्ये टिम्पॅनिक मेम्ब्रेन, इयर ड्रम जे आहे एक्सटर्नल ते काय आहे, ॲब्सेंट असणार आहे. इयर ड्रम इज डिप्रेस, म्हणजे यांचा जो इयर ड्रम आहे तो टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे तो आपल्याला डोळ्यांना दिसणार नाही, कारण तो काय झालेला आहे, डिप्रेस झालेला असणार आहे. ओके, एक्सटर्नल इयर इज ॲब्सेंट, इयर ड्रम इज डिप्रेस. देन व्हॉट, सर्क्युलेटरी सिस्टीम, सर्क्युलेशन इज क्लोज टाइप अँड हार्ट इन वेंट्रल पोझिशन. ओके, यामध्ये सुद्धा जे सर्क्युलेटरी सिस्टीम असणार आहे, जे ब्लड सर्क्युलेशन असणार ते क्लोज टाइपचं सर्क्युलेशन असणार आहे. आणि हार्ट जे ते हार्ट कोणत्या पोझिशनला असणार आहे, हार्ट हिअर इट इज द वेंट्रल पोझिशन. देन व्हॉट, हिअर इट इज द हार्ट हॅज टू कंप्लीट ऑरिकल बट वेंट्रिकल आर इनकम्प्लिटली पोर्शनाइज्ड बरोबर. या ठिकाणी जे ऑरिकल असणार आहे, कारण जनरली हे जे असणार हे 3 चेंबर किंवा 4 चेंबर हे आपण सांगू शकत नाही बरोबर आहे, कारण 2 ऑरिकल असणार. ओके, फर्स्ट अँड सेकंड 2 ऑरिकल, परंतु खालच्या लोअर चेंबरचे जे वेंट्रिकल असणार आहे ते वेंट्रिकल प्रॉपरली सेपरेट झालेले नसणार. ओके, देन व्हॉट, हार्ट हॅज 2 कंप्लीट ऑरिकल बट वेंट्रिकल इज इनकम्प्लिटली सेपरेटेड. देअरफॉर हार्ट इज नॉट परफेक्टली 4 चेंबर. त्यामुळे रेप्टाइलचे जे हार्ट आहे त्या हार्ट सुद्धा किती चेंबर आहे, मग 3 चेंबर आहे. ओके, नॉट परफेक्टली 4 चेंबर, हिअर इट इज द 3 चेंबर. परंतु 2 ऑरिकल आणि वेंट्रिकल सुद्धा 2 आहे, परंतु ते वेंट्रिकल प्रॉपरली सेपरेट झालेले नसणार. त्यामुळे अँफिबियन मध्ये सुद्धा 3 चेंबर आहे, रेप्टाइल मध्ये सुद्धा 3 चेंबर आहे. फक्त एक एक्सेप्शन आहे, तर काय, क्रोकोडाईल अँड टॉर्टॉइस. क्रोकोडाईल आणि टॉर्टॉइस मध्ये हार्ट किती चेंबरचा आहे, 4 चेंबर. ओके, दॅट्स व्हाय द क्रोकोडाईल अँड टॉर्टॉइस हॅव 4 चेंबर हार्ट इन्क्लुडिंग इन रेप्टाइल. आणि बाकीचे जे रेप्टाइल आहे त्यांच्यामध्ये हार्ट कसं आहे, मग 3 चेंबर हार्ट असणार. क्रोकोडाईल अँड टॉर्टॉइस, हिअर इट इज द 4 चेंबर हार्ट. Then they show the respiration with the help of lungs. रेप्टाइल मध्ये जे रेस्पिरेशन होणार ते रेस्पिरेशन कशाच्या मदतीने होणार आहे, लंग्सच्या मदतीने होणार. बघा, हे वेंट्रल पोझिशनचा हार्ट आहे 3 चेंबर बरोबर, आणि लंग्सच्या मदतीने काय होणार आहे, यांच्यामध्ये रेस्पिरेशन होणार बरोबर. दे शो वेल डेव्हलप ब्रेन. ओके, ऑब्विसली जे रेप्टिलियन्स आहे त्या रेप्टिलियन्स मध्ये सुद्धा जो ब्रेन आहे तो ब्रेन कसा आहे, वेल डेव्हलप असणार आहे. दे शो वेल डेव्हलप ब्रेन अँड ऑल फॅक्टरी लोब्स and the cerebellum and better developed than those of the amphibian. म्हणजे यांचा जो ब्रेन आहे तो ब्रेन प्रॉपरली डेव्हलप आहे बरोबर आहे. आणि स्मरणशक्ती किंवा यांच्यामध्ये जे मेमरी असणार ते मेमरी कशाच्या मदतीने असणार आहे, सेरेबेलमच्या मदतीने असणार आहे. देन व्हॉट, सेक्स आर सेपरेट ऑब्विसली, म्हणजे मेल फिमेल सेक्स कसा आहे, सेपरेट असणार. अँड दे शो द प्रॉमिनंट सेक्शुअल डायमॉर्फिझम, म्हणजे आपण प्रॉपरली ओळखू शकणार वेअर इट इज द मेल अँड वेअर इट इज द फिमेल बरोबर. मेल फिमेल यांच्यामध्ये काय आहे, डिफरन्स आहे. मेल आणि फिमेल आपण ओळखू शकतो की मेल कोणता असणार आणि फिमेल कोणता असणार, त्याला म्हणणार आपण सेक्शुअल डायमॉर्फिझम. देन व्हॉट, फर्टिलायझेशन इज इंटरनल. रेप्टिलियन मध्ये जे फर्टिलायझेशन असणार ते फर्टिलायझेशन इंटरनल असणार. त्यामुळे मग हे विव्हिपॅरस असणार का ओव्हिपॅरस असणार, ऑब्विसली विव्हिपॅरस, कारण फर्टिलायझेशन जे होणार आहे ते फर्टिलायझेशन आतल्या साईडला होणार आहे. परंतु बरोबर आहे ना, यामध्ये काही काही जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्स कसे असणार आहे, ओव्हिपॅरस असणार आहे. ओव्हिपॅरस मीन्स व्हॉट, दे लेग द एग्स लाईक अ स्नेक्स बरोबर. स्नेक कसे आहेत, ओव्हिपॅरस असणार आहे बरोबर आहे. देअरफॉर व्हॉट, मोस्ट ऑफ द रेप्टाइल दे लेग शेल eggs and show a little parental care. parental care म्हणजे बघा, या ठिकाणी जे स्नेक्स आहेत ते स्नेक्स त्या ठिकाणी एग काय करतात, लेइंग करतात बरोबर आहे, एग देतात आणि त्या एगची काळजी सुद्धा घेतात बरोबर. त्या एगची काळजी सुद्धा करतात, पॅरेंटल केअर घेतात. हिअर वायपर इज विव्हिपॅरस बरोबर. बाकीचे जे आपण बघितले त्यामध्ये जे स्नेक असतात
बाकी कारण या ठिकाणी जे रेप्टाइल्स आहे, रेप्टाइल्स मध्ये सुद्धा काय आहे प्रकार आहे, स्नेकचे सुद्धा काय आहे प्रकार आहे. म्हणजे बाकीचे जे स्नेक आहे ते ओव्हिपॅरस असणार, परंतु स्नेक वायपर जो आहे तो वायपर नावाचा स्नेक कसा आहे विव्हिपॅरस आहे. मीन्स व्हॉट, ते डायरेक्टली बर्थ टू द यंग वन्स, डायरेक्टली पिलांना तो काय करतो जन्म देतो. वायपर हियर इट इज द विव्हिपॅरस. Then here it is the also short information about the reptile. Reptile means what, it is derived from repair, nothing but means what, crawling or the creep. Example, cobra, turtle, wall lizard and crocodile. Then what, reptile here it is the first two vertebrates. First two vertebrate means what, here it is the notochord is replaced by the vertebral column. Then habitat, habitat काय असणार आहे aquatic or semi aquatic as well as those are present in मॉर्शी एरिया. मॉर्शी एरिया म्हणजे काय, तो दलदल किंवा चिखलचा एरिया असणार, त्याला म्हणणार आपण मॉर्शी एरिया. लोकोमोशन जे होणार, तो लोकोमोशन होणार आहे लिम्सच्या मदतीने. स्नेक लिमलेस असणार आहे. सर्क्युलेशन असणार आहे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. हार्ट जे असणार आहे ते हार्ट वेंट्रल पोझिशनला असणार आहे. त्यानंतर हार्ट जे असणार ते 3 चेंबरमध्ये असणार आहे, परंतु एक्सेप्शन आहे टॉर्टाइज आणि क्रोकोडाईल, यांच्यामध्ये 4 चेंबर हार्ट असणार. रेस्पिरेशन होणार आहे लंग्सच्या मदतीने. ब्रेन हा व्हेरी वेल डेव्हलप असणार आहे. बॉडी टेम्परेचर जे असणार ते पैक्युलोथर्मिकचं असणार आहे. बॉडीवर एक्झोस्केलेटन असणार आहे. एक्झोस्केलेटनमध्ये असणार स्केल, स्केल असणार तुमच्या क्रोकोडाईलमध्ये. प्लेट्स असणार आहे. टर्टल टॉर्टाइजमध्ये किंवा स्क्यूट्स असणार आहे स्नेकमध्ये. सेक्स असणार सेपरेट, म्हणजे मेल फिमेल सेपरेट असणार, ते शो करणार आहे सेक्शुअल डायमॉर्फिझम. त्यानंतर हे का असणार आहे ओव्हिपॅरस, मीन्स व्हॉट, दे लेट द एग्स, परंतु यामध्ये एक्सेप्शन आहे वायपर. वायपर आहे विव्हिपॅरस आणि फर्टिलायझेशन असणार आहे इंटरनल. ओके, थँक्यू. हिअर इट इज द रेप्टिलिया इज कंप्लीटेड.